त्याप्रमाणे ध्रुव बाळाचा सत्कार झाला. मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं असेल, माझी परिक्रमा जर पूर्ण झाली तर फक्त जबाबदार पवन आहे. एवढ्या बावीस वर्षामध्ये एवढं ज्ञान 3 महिन्यात मी अनुभवलं. म्हणून बोलत असताना त्याला बोललो, सांगत असताना अरे म्हणलं मी कथा करत नाही. म्हणजे बाबा जशी येईल तशी सांगा, पण कथा तुम्ही करा. म्हणून एवढा मोठा जो सत्कार गावकऱ्यांनी केला, द्याव तेवढं त्यांना धन्यवाद आहे. एवढा मोठा ध्रुव बाळाचा सत्कार झाला. त्यानंतर उत्तानपाद राजाने ध्रुव बाळाला आपल्या गादीवर बसवलं, राजसिंहासनावर बसवलं. सुंदर श्लोक आलेले भागवतामध्ये, काय काय सत्कार झाले ते. त्यानंतर महाराज उत्तानपाद राजाने स्वतः संन्यास घेतला, राजधर्म पाळण्यासाठी.